नितिन किनकर गेंदबाजी मार्ग पर। खूप सुंदर असा टोलावलेला पण क्षेत्ररक्षणामध्ये एक नंबर. बहुत बढ़िया विकेट घेतलेली और आहे अमित के रूप में एक बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर कोई तालुका क्रिकेट क्लब को बड़ा विकेट आता हुआ, पहले विकेट का झटका। ओ कॅच पकडली ना. नाव नाव नवीन फलंदाज रोशन. गोलंदाजीवर आहे नितीन भाऊ किनकर. सुंदर असा झेल पकडला तो प्रवीण यांनी. ऑफ साइडच्या दिशेने खेळलेला चेंडू अमन जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी. या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 10 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचं षटक घेऊन येत आहेत अमन बिंजाडे. एक ओवर की समाप्ति पर रन संख्या 10, 1 विकेट के नुकसान पर। थैंक यू डीजे, थैंक यू थैंक यू। एक जबरदस्त मुकाबला होता हुआ बिंजाड़े नागपुर एग्रो वर्सेस कुही तालुका क्रिकेट क्लब के बीच में। पुढचं षटक घेऊन येत आहेत ते अमन. नेक्स्ट के काफी बार वाइड करा देंगे एम्पायर। अतिरिक्त रन के साथ ओवर की शुरुआत बढ़ती रन संख्या 11 पर जा पहुंची 1 विकेट के नुकसान पर। और भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाइड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड किट। लोअर फुल टॉस गेंद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, बैट का अंदरूनी किनारा, 1 रन आसानी से चुरा लिया। बढ़ती हुई रन संख्या 12 रन पर यह दूसरा ही ओवर जारी है, तो एक बड़ा टोटल खड़ा करने की उम्मीद रहेगी। 1 विकेट जा चुका है, 9 विकेट अभी भी हाथों में है, तो मौका यहां पर कुही तालुका क्रिकेट क्लब के पास। बैकफुट पर जाकर खेल लिया, लॉन्ग ऑन के क्षेत्र में रन लेने की कोशिश यहां पर, लेकिन सही समय पर अपनी क्रीज पर वापस लौटते हुए। खिली हुई धूप, खुशनुमा माहौल, क्रिकेट के लिए अनुकूल वातावरण, ग्रीन पार्क के रूप में जाना जाता है सेंट मैरी का ये खूबसूरत मैदान। आप देख रहे हैं नागपुर एग्रो डीलर्स एंड एम्प्लॉयज द्वारा आयोजित क्रिकेट लीग 2025 मुकाबला खेला जा रहा है बिंजाड़े नागपुर वर्सेस कुही क्रिकेट क्लब के बीच में। बैकफुट पर जाकर कट लगाने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। एक अच्छा मैच होने की उम्मीद यहां पर दोनों ही टीम मजबूत टीमें मानी जाती है। काफी तैयारी करके आए, सभी टीमों ने काफी मेहनत ली है अपने अपनी टीम को तैयार करने में, तो एक अच्छे मुकाबले की उम्मीद रहेगी। रन संख्या वही रुकी 12 रन। और स्टेप आउट करके खेल दिया, गेंद गई है आउट ऑफ द पार्क, पहला छक्का जड़ दिया इस पारी का। रन संख्या तेजी से 18 रन पर।
थैंक यू डीजे। लेग साइड की दिशा में घुमाने का कोशिश, शरीर पर जाकर टकराई गेंद, एक रन आसानी से चुरा लिया। एक रन का इजाफा होता हुआ स्कोरबोर्ड में, बढ़ती हुई रन संख्या 19 रन पर जा पहुंची है। अभी भी अंतिम गेंद आना शेष इस ओवर की। बैकफुट पर जाकर कट लगा दिया, पॉइंट के बगल से गेंद जा रही है सीमा रेखा की और 4 रन के लिए इसी बीच ओवर की समाप्ति। चौके के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति। रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर, 2 ओवर 23 रन 1 विकेट। म्यूजिक म्यूजिक प्रभाकर, प्रभाकरचा समोरचा चेंडू खेळण्यास तयार भैरव। खूपच सुंदर आणि उत्तुंग असा हा षटकार लगावलेला आहे तो भैरव यांनी प्रभाकरच्या पहिल्या चेंडूवर। या उत्तुंग षटकारानंतर धाव संख्या झाली ती 29 धावा। खूपच सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि 4 धावा। दोन बॉल मध्ये 10 रन आलेले आहे कुई संघासाठी। बिंजाळे ॲग्रो नागपूर यांना आपल्या गोलंदाजीवर लक्ष ठेवावं लागेल। प्रभाकर यांचा हा पुढील चेंडू खेळण्यासाठी परत भैरव तयार। साऊंड म्युझिक बंद, म्युझिक बंद। डॉट बॉल अशा प्रकारे गोलंदाजी केली, एक डॉट बॉल काढला तर खूप बरं होईल। आणि कोई संघाने आतापर्यंत धाव संख्या केलेली आहे ती 33 धावा। खूपच सुंदर असा हा चेंडू स्लोवरच्या रूपात प्रभाकरच्या द्वारे आणि डॉट बॉल। टीमचे ओनर बिंजाळे साहेब जिथे कुठे असतील त्यांनी थर्ड मॅनच्या दिशेने चाललेला चेंडू बघूया आणि चौकार। फिल्डर अनियंत्रित झाले आणि अयशस्वी सुद्धा झाले चेंडू पकडण्यास आणि मिळाल्या त्या 4 धावा। कटच्या स्वरूपात थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला हा चौकार आणि या चौकाराच्या समवेत धावा झाल्या त्या 37। प्रभाकरचा पुढचा चेंडू खेळण्यास तयार भैरव। लेग साइडच्या खूपच बाहेर आणि अंपायरचा इशारा वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव। जर धावांचा डोंगर कमी करायचा असेल तर तुमचं मत काय आहे?
अगदी सर इथे विकेट पडणं गरजेचं आहे. आणि मोठा फटका, कॉमेंटेटर्स कॉल, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. उत्तुंग उत्तुंग असे षटकार या. आणि नो बॉल सुद्धा सर, नो बॉल म्हणजे इथे 7 धावा मिळताना फलंदाजी संघांना इथे चुकीला माफी नाही, म्हणजे नो बॉल्स आणि 6 धावा सुद्धा जोडलेल्या आहेत. फ्री हिट. आणि या प्रकारची जर गोलंदाजी असेल सर तर मोठं धावसंख्या वारेल संघ निश्चितपणे. कोळी संघाचे कर्णधार यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज धाव पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्यात वाटचाल केलेली आहे संघांनी. पुन्हा एकदा समोर येऊन मारलेला फटका, हवेत चेंडू आणि फलंदाज सेफ. आणि तिथे सेलिब्रेशन होता सर. आणि याच प्रकारे इंटरनॅशनल मॅचेस मध्ये सुद्धा बघितल्या गेलाय, कधी कधी जेव्हा नो बॉल आलेला होता क्रिकेटमध्ये तेव्हा फ्री हिट आलेली होती तेव्हा संघ सेलिब्रेशन करायचं, पण इथे क्षेत्ररक्षकाला माहित नव्हतं आणि ते सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. आणि याच प्रकारे दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होता. 3 षटक समाप्त झालेले आहे, धावसंख्या 46, 1 गडी बाद. आणि देशमुख सर इथे थोडेसे जे संघ मालक आहे बिंजाडे सर कुठेतरी आज दिसत नाहीये, पण संघ मालक खूप छान आहे ते बिंजाडे सर. त्यांना मी मागच्या वर्षी सुद्धा सपोर्ट करताना बघितलेलं आहे संघाला. धावसंख्या 3 षटक समाप्त, 46 धावा, 1 गडी बाद. नितीन सर पुन्हा एकदा गोलंदाजीवर, बरोबर सर? बरोबर. नितीन भाऊ किनकर परत गोलंदाजीसाठी तयार. हॅलो, आपल्या पण तयार. आपल्या कार्यक्रमाचे जे मनोनीत प्रमुख पाहुणे होते, मंत्री महाराष्ट्र राज्य श्री आशिष भाऊ जयस्वालजी यांना या ठिकाणी 15 मिनिटात ते येत आहेत. तर आपण सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपण त्यांच्या स्वागतासाठी तयार राहावं. मॅच चालू राहील, ते आल्यानंतर आपण एक 10 मिनिटासाठी मॅच थांबवू. आता झालेल्या माहितीनुसार माननीय श्री आशिषजी जयस्वाल यांचं अवघ्या 15 मिनिटांमध्ये इथे आगमन होणार आहे. मॅच सुरू राहणार आहे. जेव्हा ते येतील त्यावेळेसाठी आपण 10 मिनिटासाठी इथे मॅच थांबूया. परत नितीन किनकर समोर, भैरव. आणि उत्कृष्ट दर्जाची खेळी खेळताना दोन्ही फलंदाज, धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा, 1 गडी बाद. आणि निश्चितपणे दडपणात आणलेलं आहे गोलंदाजांना. काय सांगाल देशमुख सर, या अशा प्रकारे जर फलंदाजी सुरू राहील तर निश्चितपणे दडपण येईल. आणि खूप सुंदर असा मारलेला आणलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, उत्कृष्ट असा दर्जाचं क्षेत्ररक्षण, 1च धाव. भारतीय धावसंख्या क्षेत्ररक्षण आणि किनकर साहेबांच्या आता सरळ बॉल. नितीन सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. नितीन किनकर बॅटचा आतली कडा लागून विकेट किपरच्या दिशेने गेलेला चेंडू लेग स्लिपच्या दिशेने 1 धाव मिळत असताना आणि वाढती धावसंख्या 55 झालेली आहे आणि 4था षटक सुरू आहे. तर एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केलेली आहे कुई क्रिकेट क्लबनी. आणि फ्रंट फुटवर येऊन 1 बाउन्सच्या चौकार, उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा. थँक्यू डीजे. आणि खूप उत्कृष्ट असा चेंडू डॉट बॉल समवेत या षटकाची समाप्ती होईल. 4 षटक समाप्त, धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा, 1 गडी बाद. कंपनीचा श्यामा, शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची, साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीटकनाशक श्यामाची. 50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा. गोलंदाज आशिष हजारे लिमिटेड. यालमे 10G, खोडकिडा, गाज माशी आणि उधळीचे करी नियंत्रण, धान पिकांचे होई रक्षण, कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो, सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी
हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, आणि अळी, आपले लष्करी मुख्य, अळी तसेच कोणतीही अळी पाहुणे यांच्या सर्व काही नाशासाठी क्षणातच आला आपल्या समोर असतील. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ सर्व आहे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय विनंती आहे दर्जाचे की कीटकनाशक आपल्या श्यामाची. आपले जे आहे प्रमुख पाहुणे 50 ते वर्षांच्या या विश्वासाची 10 मिनिटात परंपरा पोहोचून आले यावलकर आहे. पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. तर आपण याल सर्वांना दहाजी, सर्वांना खोडकिडा, विनंती आहे की त्यांच्या घास स्वागतासाठी माशी, आपल्याला उधळीचे गेटवर करी थांबायचं धान आहे पिकांचे होई आणि रक्षण. त्यांना इथे कपाशी इथं पिकातील स्टेजपर्यंत पांढरी आपल्याला माशी व रिबन तुडतुड्याचा कट करून त्वरित त्यांना बंदोबस्त इथपर्यंत आणायचं आहे. करण्यासाठी नॅनो सोयाबीन अंपायर अंपायर अच्छा ते दिसलं नाही ना. हॅलो 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 बरोबर. एक मिनिट. बहुत बढ़िया कैच यहाँ पे और आशीष हजारे को मिली हुई विकेट भैरव की, जो कि 47 रन पर यहाँ पर खेल रहे थे. हाँ 47 रन पर उनका विकेट गया. अगर 3 रन होते थे तो 50 मारकर भैरव अपने पैवेलियन लौटते थे, लेकिन अभी 47 रन पर वो, और पहली 50 यहाँ पर इस ग्राउंड पर पहली 50 भैरव की हो सकती थी लेकिन वो हुई नहीं. 3 रन से चूके भैरव. और नितिन किनकर साहब ने बहुत अच्छा कैच पकड़ा, साथ ही में बढ़िया बॉलिंग यहाँ पे आशीष हजारे साहब के द्वारा. और इस ओवर के बाद में मैच को थोड़ा स्टॉप किया जाएगा. नवीन मुकेश वैरागडे नवीन बॅट्समन आणि गोलंदाजीवर आहेत ते आशिष हजारे. सुंदर अशी गोलंदाजी त्यांची, एक विकेट घेण्यास ते कामयाब. मिस फील्ड चॉकलेट बॉय आनंद अंबुले यांच्याकडून आणि त्याचा फायदा मिळाला तो 4 रन. हॅलो ह्या किती बॉल? 2 बॉल नंतर ही मॅच थांबवल्या जाईल. आपल्याला सर्वांना गेटवर थांबायचं आहे. प्रमुख पाहुणे येऊन आले आहेत सर्व. आपण त्यांना आणण्यासाठी डिवायडर जवळ गेलेले आहे मेन रोडवर सर्व लोक. एक 5 मिनिटांमध्ये ते येतील. खूप मोठा असा उतुंग षटकार लावलेला आहे तो मुकेश वैरागडे यांनी आशिष भाऊ हजारे यांच्या या बॉलवर, आणि डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर असा षटकार मुकेश वैरागडे यांचा. कुईचे मेन फलंदाज मुकेश वैरागडे. लास्ट बॉल पाहिजे का? बॉल हो ना? बॉल कमिटीचे मेंबर बॉल असतील तर द्या लवकर लगेच. बॉल जुना लागेल, नवीन बॉल लागणार नाही, जुना बॉल. कमिटीचे मेंबर जे कोणी असतील त्यांनी चेंडू द्यावा एक जुना, जो मागच्या मॅच मध्ये जो असेल तो. कोणाजवळ दिले? चला एकच बॉल बाकी आहे सर. चलो हॅलो चला सर. कॅमेरा हॅलो तिकडे ठेवाल थोडसा, ते गेस्ट येतील तिकडून.
लास्ट बॉल आहे, तरी कमिटीमध्ये जर बॉल असेल तर लगेच द्यावा. आला 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 बॉल आला. चला हा शेवटचा चेंडू घ्या आणि मॅच इथे आपण थोड्या वेळासाठी थांबवणार आहे. मुकेश वरागडे तयार, आशिष हजारे तयार, क्षेत्ररक्षण तयार. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण अमनद्वारे आणि एक धाव काढण्यात यशस्वी मुकेश. आणि इथे हा सामना थोड्या वेळासाठी थांबावा. सगळ्या प्लेयरनी बाहेर यावं. सर्वांना विनंती आहे, या गेट जवळ यावं लवकर सर्वांनी. गेट जवळ यावं. प्रमुख अतिथी जे या सर्व प्रमुख अतिथी त्यांचं आगमन होत आहे, तरी सर्वांनी गेट जवळ यावं. चला प्लेयर सगळ्यांना विनंती आहे. हा स्कोर झालेला आहे तो. चला कडव साहेब या मित्रांनो. 76 धावा, 5 ओव्हर 76 धावा, 76 रन. तूर सर्वांना विनंती चला, आहे. अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा. यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीटकनाशक श्यामाची. 50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा. यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट 10G. खोडकिडा, गाज माशी आणि उधळीचे करी नियंत्रण. धान पिकांचे होई रक्षण. कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो. सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा. यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीटकनाशक श्यामाची. 50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा. यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट 10G. खोडकिडा, गाज माशी आणि उधळीचे करी नियंत्रण. धान पिकांचे होई रक्षण. कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो. सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा. यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय आणि फीत कापून उद्घाटन झालेलं आहे आणि आपण सर्व मंत्री महोदयांना घेऊन स्टेजवर जाऊ. माझे सर्व खेळाडूंना विनंती आहे की सर्वांनी स्टेजच्या समोर
सर्व खेळाडू या मी विनंती करतो, त्यांनी श्री अशोकराव राऊत यांना सुद्धा विनंती करतो, मुकुंदजी दिवे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच देशपांडे साहेब, आपले मानके साहेब या धबके साहेब या. सर्व आपले प्रमुख मंडळी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्टेजवर स्थान ग्रहण करावं. संदीपजी मेंगर या. आमच्या यश कृषी केंद्राचे संचालक सावनेरचे यांना सुद्धा विनंती करतो. देशपांडे साहेब या स्टेजवर. बिंजाळे ॲग्रोचे संचालक आमचे महादेवजी बिंजाळे साहेब, त्यांना सुद्धा विनंती करतो. नागपूर ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज यांच्या वतीने आयोजित क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीच्या 3 दिवसाचं आयोजन या ठिकाणी आहे. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपण माननीय मंत्री महोदय श्री आशिषजी जयस्वाल सर यांना आपण विनंती केली होती. त्यांनी विनंती मान्य करून आपण मी विनंती करतो मुकुंद सर की साहेब मंत्री महोदयांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं. सोबत सर्व मंचकावरचे सर्व महोदय उभे राहतील. माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो 2 शब्द त्यांनी सर्वांना मार्गदर्शनपर बोला. सर्व डीलर्स अँड एम्प्लॉईज यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला प्रामुख्याने उपस्थित सर्व आयोजक आणि सर्व खेळाडू बंधू भगिनी दिसत नाहीये, त्याच्यामुळे फक्त बंधू. मी एक स्पर्धेतूनच आलो. जलसंपदा विभागाच्या स्पर्धा होत्या. पुऱ्या महाराष्ट्राचे सुमारे 1000-2000 अधिकारी आणि कर्मचारी यांची कॉम्पिटिशन होती आणि मंत्री गिरीश महाजन होतो. आता त्यामुळे त्या कार्यक्रमातून तिथलं मैदान अतिशय सुंदर होतं. परंतु इथं आल्यानंतर मी म्हटलं नेमकं चाललो कुठं आपण. पण इथं आल्यानंतर हा मैदान पाहिलं तर मला जे मैदान अपेक्षित आहे त्यापेक्षा उत्तम सुंदर मैदान या ठिकाणी आहे. आणि मी रामटेकचं मैदान याच पद्धतीने, याचा उलटी जी बशी असते की पावसाचं पाणी चारी दिशेने जाईल तशा पद्धतीचं सुंदर मैदान या ठिकाणी पाहून खूप आनंद वाटला. आणि ही जागा नेमकी आपण कशी निवडली त्यासाठी आपले देखील मनापासून धन्यवाद देतो. आपल्यालाही शुभेच्छा. आपण आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये रोज कामात व्यस्त असतो. माणसाला स्वतः नाही, परंतु आज तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही स्वतःचं जीवन जगत आहे इथे येऊन खेळ स्पर्धेमध्ये. आणि नियमितपणे आता मी जलसंपदा विभागाला, आता वेगवेगळ्या विभागाच्या स्पर्धेला इंटर डिपार्टमेंटल कॉम्पिटिशन घ्या आणि आता ते 3 दिवसासाठी इथे शिबिर आहे. म्हटलं 3 दिवस तर माणसाला जीवन जगायला संधी मिळाली आहे. रोजच्या फायलीच्या जीवनीतून ते मिळत नाही. परंतु आपण आपल्या व्यस्ततेतून अतिशय सुंदर असं पायंडा या ठिकाणी तुम्ही पाडत आहात. हे सर्वांनी याचा आदर्श घेतला पाहिजे. कारण की माणूस किती दिवस महत्वाचा नाही, तो कसा जगला महत्वाचा असतो. आणि माणसाला स्वतःसाठी वेळ काढावाच लागतो. त्याशिवाय नाही तर रोज तेच जीवन, रोज तेच जीवन, रोज तेच काम. सकाळी उठायचं, पूजा करायची, आंघोळ करायची आणि त्या ठिकाणी काउंटरवर जाऊन बसायचं, संध्याकाळपर्यंत तेच करायचं, रात्री घरी जाऊन झोपायचं आणि रात्री झोपून जायचं जेवण करून. काहीतरी वेगळं आपल्या जीवनात घडलं पाहिजे. पर्यटन माणसाने करायला पाहिजे. वेगवेगळ्या ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद येतो तो आनंद त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे. मी एका वेगळ्या विषयावर काम करत आहे. मी असा विचार केला आहे की आता जगामध्ये हॅपीनेस इंडेक्सवर काम करायचं. माणसाचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यातील जे दिवस आहे ते प्रत्येकाचे मर्यादित आहे. जसं आपण ट्रेनमध्ये काही वेळेसाठी बसतो तसं आपण या पृथ्वीवर काही दिवसासाठी आलेलो आहोत, काही वर्षासाठी आलो आहे. कोणाचं जास्त जितकं वय असेल, परंतु जितके दिवस आपण जगतो त्या दिवसामध्ये आपल्या हॅपीनेसचे दिवस किती आहे. रोजच्या जीवनातील संघर्ष, कुटुंबाचा
एखाद्या नातेवाईकाची डेथ, वाईट दिवस, चांगले दिवस हे सर्व येत असतात जीवनामध्ये. परंतु हे सर्व जीवनामधल्या दिवसामध्ये आपल्याला हॅपीनेस इंडेक्स आपण जास्तीत जास्त दिवस आनंदमयी कसं राहिलो आणि आपले जास्त दिवस हे आनंदाचे कसे गेले. जेव्हा शेवटचा तुमचा क्षण येईल तेव्हा तुम्हाला असं समाधान झालं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये माझे हॅपीनेस इंडेक्स हा जास्त होता आणि मी जास्त दिवस आनंदी राहिलो. त्याशिवाय जीवनाचा आनंद नाही आहे. माझा मोबाईलचा स्टेटस आहे जिंदगी न मिलेगी दोबारा. मी पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही आणि रोज आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी होतो आहे की नाही. रोज एक दिवस जगतो नाही, रोज आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी होतो. तो पुन्हा कधीच येणार नाही आपल्याला. आणि या सर्व परिस्थितीमध्ये हा उपक्रम हा हॅपीनेस इंडेक्स वाढवणारा उपक्रम आहे. हे तुम्ही कायम या ठिकाणी करायला पाहिजे. जीवनामध्ये पैसा, कार्यक्रम हे सर्व असतात, परंतु स्पर्धेच्या माध्यमातून रोजच्या जीवनामधून करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध. खूप खूप या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. दरवर्षी आपण आयोजित करत राहा. तसं तुमच्या खात्याचा मंत्रीच मी आहे. तुमचे विषय आहेत. मी आता जलसंपदा विभागाला सांगून आलो की माझ्या विभागाच्या कार्यक्रमाला जायचं मला सोडा. आता गिरीश महाजन तिथंच आहे, मी उठून आलो. आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला थोडंसं उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता गडचिरोलीची मी पालकमंत्र्याची जबाबदारी असल्यामुळे आता तिथली देखील ऑनलाईन मीटिंग आहे माझी. कारण की मी परवा 25 तारखेलाच मीटिंग घेऊन आलो, परंतु नवीन वर्षाचा अर्थसंकल्प आणि गडचिरोलीचं नियोजन हे मला आज फायनल करायचं आहे. त्यामुळे मी आता लगेच ऑनलाईन मीटिंगमध्ये मला राहायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ आपल्या कार्यक्रमात थांबू शकलो नाही, परंतु येऊ शकलो त्याचा आनंद आहे. आणि तुम्ही सर्व लोकांनी सदैव एक सहकार्य केलं. तुमच्या ज्या अडचणी आहेत तेही मला माहीत आहे. तर भविष्यात जेव्हा शक्य होईल तेव्हा मी आपल्याकडे केव्हाही उपलब्ध आहे. आपण एक वेळ घ्या आणि जे काही आपल्यासाठी उत्तम काम आणि चांगलं करता येईल ते निश्चितच आपण करू. आणि आपल्या ज्या अडीअडचणी आहेत ते देखील आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. शेवटी मी प्रतिनिधी आहोत, तो तुमचाही आहे, शेतकऱ्यांचाही आहोत, सर्वांचा आहोत. आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या मला कृपा आपण सांगावं आणि जे मला आपल्यासाठी आपली बाजू ऐकून जे काही मला आपल्यासाठी करता येईल ते मी निश्चितपणे करेल एवढी आपल्याला ग्वाही देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅच सुरू करायला. धन्यवाद दादा. विधिवत उद्घाटन कार्यक्रम जरी सुरू झाला असेल, विधिवत उद्घाटन झालं असेल जाहीर करतो. धन्यवाद आशिषजी. आणि तुम्ही इथे आले त्यामुळे सगळ्यांचं एकदम स्टॅमिना इतका वाढलेला आहे खेळासाठी. आणि तुम्ही आमच्या विभागाचे आहे का नाही आम्ही ते बघत नाही, आम्ही सगळे तुमचे फॅन आहे. एवढे नेते असताना आज तुम्ही उपस्थित आहे. या उपस्थितीसाठी आमचे रामटेकचे नवगरे साहेब, पार्श्वनीचे मेंगर साहेब यांनी अर्थोनाथ परीक्षण घेतलेलं आहे 3 दिवसापासून तुम्हाला इथे आणण्यासाठी. त्यामुळे त्यांना पण आम्ही धन्यवाद म्हणतो. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. जर तुमची इच्छा असली तर आपण 2 बॉल खेळू शकता. धन्यवाद. मेंगर संदीप भाऊ मेंगर बॉलिंग टाकतील आशिषजींना. नवगर तुम्ही विकेट किपिंग करतील. विकेट किपर रवी भाऊ. आणि शेटजी आणि आशिष सर फलंदाज. बॅकफूट वर येऊन फटका, चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर, चौकार. ज्या प्रकारे पुढच्या प्रतिनिधीन जे त्यांचे विरोधी जेवढेही होते त्यांनी विधानसभेतून बाहेर काढलेला आहे, त्या प्रकारे हा फटका मारलेला आहे आशिष सरांनी. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आणि पुन्हा एकदा आठवण करून देताना
शेटजे सर बॉलिंग मार्कवर आणि उत्कृष्ट दर्जाचा असा फटका लॉंग लेगच्या दिशेने चेंडू बॅक टू बॅक बाउंड्रीज आणि आशिष सरांचं खूप 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 धन्यवाद. त्यांनी वेळेत वेळ काढलेलं या महत्वपूर्ण साठी. आणि पुन्हा एकदा शेटजी सर गोलंदाजी ती धुरा सांभाळतील आणि इथे काका जे एक लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे ते गोलंदाजीवर आणि उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी काकाकडून. आणि उत्कृष्ट असा हाणलेला फटका यॉर्कर लेनचा चेंडू होता. आणि उत्कृष्ट दर्जाचा फटका शेटजे सर आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने सेट झाला चौका. आणि या अमूल्य क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात कैद हॅलो शेवटचा चेंडू वाईट बॉल. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने उत्कृष्ट असा चौका. सर्व संघ आतुर आहेत. माननीय आशिष जायसवाल सर मंत्री महाराष्ट्र राज्य. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपपालक मंत्री जिल्हा गडचिरोली. आणि सर्व संघांना विनंती आहे की मॅच सुरू करायचा आहे त्यांनी स्टेज जवळ यावं. फोटो सेशन ते देतील सर. थोडं रिक्वेस्ट आहे सर्व संघांना. आणि आशिष सर खूप खूप धन्यवाद. आशिष सर आमच्या समेत आहे. सर राज्यमंत्री उपपालक मंत्री गडचिरोली सन्माननीय आशिष जायसवाल सर यांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला भेट दिली. त्यांना आयोजन समितीतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि ते पुन्हा एकदा आमच्या समवेत उपस्थित होतील फायनलच्या दिवशी अशी आशा राहील. दर्जाचे कीटकनाशक श्यामाची
50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट 10G, खोडकिडा, गाज माशी आणि उधळीचे करी नियंत्रण, धान पिकांचे होई रक्षण, कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो, सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइड्सची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे. यष्टीरक्षक गजू येट्रे तयार, गोलंदाज नितेश तयार, क्षेत्ररक्षणासाठी सर्व प्लेयर तयार. 76 धावा झालेल्या आहेत, उरलेल्या आहेत 3 षटक. पुढचा चेंडू नो बॉल. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं अमन बिंजाडे यांच्याद्वारे 1 धाव काढण्यात यशस्वी आणि नो बॉलची 1 धाव. अशी धाव संख्या वाढली ती 2 धावांनी आणि धाव संख्या झाली आहे ती 78 धावा. चार रन. बॅट पॅड. खूपच सुंदर असा फटकार मारलेला आहे आणि तो गेला सीमारेषेबाहेर. अंपायर डिसिजन षटकार. धाव संख्या काही थांबायचं नाव घेत नाही आहे. नितेशांना जबाबदारी घ्यावी लागेल. खूप सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. आता स्ट्राईकवर आहेत ते मुकेश, गोलंदाजी करत आहेत ते नितेश. खूप सुंदर अशी क्षेत्ररक्षण दिलं ते अमननी. बढिया डॉट बॉल नितेश द्वारे. उत्तुंग असा षटकार मुकेश यांच्याद्वारे. ओ खूपच सुंदर हा बॉल शेवटचा आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 95 रन्स. 95 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. 95 रन्स 2 विकेट्स. किशोर भाऊ. किशोर भाऊचा समोरचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे बॅट्समन.
खूपच सुंदर अशी गोलंदाजी किशोर भाऊ दारा. कुईचा एक प्लेयर इकडे येतील. कुई संघाचा प्लेयर मंचकाकडे या. खूप सुंदर, तितकीच सुंदर कॅच नितीन भाऊ किनकर द्वारे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी किशोर भाऊची आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी. धाव संख्या थांबवण्यात यशस्वी किशोर भाऊ. खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणि आता जात आहेत ते प्रवीण भाऊ बॅटिंगला. महावैष्णवी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर प्रवीण दादा. किशोर भाऊचा समोरचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहेत प्रवीण दादा. सुंदर अशी गोलंदाजी किशोर यांची. खूपच सुंदर बॉल किशोर भाऊचा. खूप सुंदर, खूपच सुंदर असा उत्तुंग षटकार लगावलेला आहे तो प्रवीण भाऊने किशोर भाऊच्या यांच्या बॉलवर. आणि धाव संख्या वाढून झाली ती 101 धावा. कुई संघाचे 100 धावा पूर्ण. 101 धावा झालेल्या आहेत कुई संघाच्या. परत एक मोठ्या स्कोअर कडे वाटचाल. मागील स्कोअर जो होता मोठी धाव संख्या 105, आता झालेल्या आहे 101 धावा. आणि देशमुख सर जर याच प्रकारे फलंदाजी राहिली तर तो रेकॉर्ड जो आहे निश्चितपणे या सामन्यामध्ये तुटण्याच्या परिस्थितीत आहे. बरोबर आहे सर. परत लगावलेला शॉट पाहूया. आणि सीमेरेषे बाहेर आणि मागचा रेकॉर्ड तुटलेला आहे. 107 धावा झालेल्या आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना कुई क्रिकेट क्लब. नरखेड काटोलचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. त्यांनी काढलेला होता 105 धावा आणि आता झालेल्या आहेत त्या 107 धावा. 2 षटकार लागोपाठ. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी. या षटकाच्या समाप्तीनंतर श्यामाची 50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट 10G खोडकिडा, गाज माशी आणि उधळीचे करी नियंत्रण, धान पिकांचे होई रक्षण, कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो, सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइड्सची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे आणि एक गडी बाद होताना इथे. आणि ते आपलं काम करून गेलेले आहेत. 2 षटकार त्यांनी मागच्या षटकामध्ये लगावले होते आणि खूप सुंदर अशी विकेट काढण्यात यशस्वी झाले ते अमन बिंजाडे. कॅच घेतली आहे ती प्रभाकर भाऊनी. आणि हा झेल सुटून चौकार झालेला आहे. मिस फील्ड झाली इथे प्रवीण भाऊच्या हाताने. आलेल्या बॅट्समनने पहिल्याच बॉलवर लगावलेला हा चौकार. अभिने लगावलेला चौकार. परत एक चौकार.
एक मिडॉनच्या दिशेने एक मिडॉपच्या दिशेने 2 चौकार लगावण्यात यशस्वी अभि अमनला आणि धावसंख्यांचा डोंगर फार मोठा होत चाललेला आहे, तरी याला कुठेतरी थांबवावं. खूप सुंदर अशी क्षेत्ररक्षण आशिष हजारे सरांचं आणि एक धाव घेण्यात यशस्वी अभि. पुढच्या बॉल साठी तयार मुकेश वैरागडे. आणि बघूया खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आशिष हजारे यांच्याद्वारे, पण फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी आणि धाव संख्या वाढून झाली ती 119. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा बॉल खूप सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने टोलावलेला. किशोर भाऊ फील्ड करते तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी आणि टोटल स्कोर झालेला आहे तो 120 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स. म्हणजे धावांचा डोंगर उभारलेला आहे. बिलकुल बिलकुल अगदी सर. नरखेड काटोलनी जो मागच्या सामन्यामध्ये जो स्कोर उभारलेला होता त्याचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे पुढच्याच सामन्यात आणि एक मोठी धावसंख्या उभारलेली आहे इथे कोही क्रिकेट क्लबनी. तर इथे मोठं चॅलेंज असेल बिंजाडे नागपूर ॲग्रोच्या समोर की लक्ष्य कसं पूर्ण करावा. गज्जू भाऊ थोडे चिंतित दिसत आहे आपल्याला. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावावं इथे कोही क्रिकेट क्लब संघानी. आणि काय सांगा देशमुख सर, उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी, उत्कृष्ट अशी फलंदाजी ही मागच्या वर्षी सुद्धा बघायला मिळाली होती कोही संघाची, तशीच या वर्षी सुद्धा झालेली आहे. आणि आता कर्णधार गजेंद्र येटरे यांच्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे की ते 121 रनचं टार्गेट कसं पार करतील आणि कसे कसे ते आता आपले ओपनर्स आणि हिटर्स पाठवतील, कारण धावसंख्या ही खूप मोठी आहे. डोंगरा एवढी धावसंख्या झालेली आहे. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलेला आहे की कळमेश्वर संघ हा तेवढ्या धावा काढू शकलेला नाही, म्हणजेच मोठी धावसंख्या इथे काढणे थोडं सेकंड बॅटिंगला कठीण होत चाललेलं आहे. अगदी. आणि ज्या प्रकारे पिच बनलेली आहे, ज्या प्रकारे ग्राउंडचा डायमेन्शन आहे, चारीकडे आपण 360 डिग्री शॉट खेळू शकतो. तर इथे निश्चितपणे जर बिंजाडेचे फलंदाजांनी एक चांगली खेळी केली तर निश्चितपणे संभावना आहे इथे की हा लक्ष्य पार करतील. तर बघावं लागेल की दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते. निश्चितपणे धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीटकनाशक श्यामाची. 50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट, दहाजी, खोडकिडा, गाजमाशी आणि उधळीचे करी नियंत्रण, धान पिकांचे होई रक्षण, कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो, सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीटकनाशक श्यामाची.
50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट 10G, खोडकिडा, गाज माशी आणि उधळीचे करी नियंत्रण, धान पिकांचे होई रक्षण, कपाशी पिकातील पांढरी माशी व तुडतुड्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी नॅनो, सोयाबीन, तूर व चना पिकातील लष्करी अळी, हिरवी अळीचा अंत फक्त याल क्लेम. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइड्सची उत्पादने वापरा. 50 वर्षाच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट. मार्केटिंग सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र बीज भंडार नागपुर, गोविंद एग्रो एजेंसी नागपुर, सतनाम कृषि केंद्र खापा सावनेर, अमर बीज भंडार नागपुर, प्रगति कृषि केंद्र फाटा, लक्ष्मी कृषि वैभव कनान. दूसरे इनिंग की पहली गेंद, एक एक खिलाड़ी भेज दे दोनों टीम के. कुही 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 टीम ध्यान दीजिए. कुही के कैप्टन, कुही क्रिकेट क्लब, और उसी तरह बिंजाड़े नागपुर के कैप्टन गज्जू भाऊ. एम्पायर 1 मिनट मैच रोके. दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर आया ही नहीं है. बार बार बताया जा रहा है कि मैच शुरू होने के पहले दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर होना अनिवार्य है. अगर मैच चालू हो जाएगा, यहाँ पर स्कोरिंग नहीं होगी तो मुश्किल खड़ी हो जाएगी. दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर होना अनिवार्य है. दोनों टीम को बताया गया. इधर आइए सर. फील्डिंग टीम, बैटिंग टीम, दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर. चलिए पहली गेंद लेकर नीलेश. डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई 121 रन का लक्ष्य, बड़ा लक्ष्य. और क्रॉस स्टंप के बाहर, काफी बाहर, खूबसूरती से खेल दिया. रन आउट का मौका देखना है. आसमान की ओर उंगली खड़ी करती. इसी के साथ में पहला विकेट का झटका लगता हुआ यहाँ पर बिंजाड़े नागपुर एग्रो को. एक जबरदस्त गेंदबाजी और उतनी उम्दा फील्डिंग, फलस्वरूप एक विकेट आता हुआ. एक उम्दा ऐसा खेल दिखाया है यहाँ पर. कुई क्रिकेट क्लब ने एक बड़ा लक्ष्य खड़ा किया है और दबाव पर निश्चित तौर पर होगी बिंजाड़े नागपुर एग्रो की टीम. देखना है आने वाले बल्लेबाज. न्यू बैट्समैन नेम, न्यू बैट्समैन. एक फील्डर, एक प्लेयर भेजिए बिंजाड़े नागपुर के कप्तान. ध्यान दीजिए गज्जू भाऊ, गज्जू भाऊ, गज्जू भाऊ बैठिए. एक प्लेयर भेजिए. ऑफ स्टंप के काफी बाहर, निश्चित तो वो वाइड करार देंगे एम्पायर. अतिरिक्त रन. गज्जू भाऊ एक प्लेयर भेजिए. गज्जू भाऊ, गज्जू भाऊ प्लेयर भेजो. बढ़ेगा नहीं और मैच रुक जाएगा. आपको पेनल्टी लगाई जाएगी अभी 10 रन की. 10 रन की पेनल्टी लगाई जाएगी अभी. इसके आगे क्या बताएंगे? हेलो हेलो. और खूबसूरत एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला हुआ शॉट. फील्डर गेंद के पीछे, गेंद रेस जीत जाएगी. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन. और इसी तरह की शॉट की जरूरत है यहाँ पर बिंजाड़े नागपुर एग्रो को अगर इस मुकाबले में बने रहना है. हेलो हेलो.
लोअर फुल टॉस गेंद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, गेंद सीधा विकेट कीपर के स्थानों में, डॉट बॉल। 121 रन का बड़ा टारगेट चेज करना है यहाँ पर, तो बड़े बड़े शॉट की जरूरत यहाँ पर शुरुआत से ही एक बल्लेबाज को जिम्मेदारी उठानी होगी, बड़े बड़े शॉट लगाने होंगे, तब जाकर मौका बन सकता है यहाँ पर टीम के लिए लक्ष्य भेदने का। स्टेप आउट करके खेलने की कोशिश वहां पर, ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति पर रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर। 1 ओवर 6 रन 1 विकेट। कामठी के कप्तान और सावने सिटी के कप्तान कमेटी बॉक्स के पास आए। कामठी 11 के कप्तान और सावनेर 11 के कप्तान कमेटी बॉक्स में आए। लोअर फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर डाली हुई गेंद, जबरदस्त गेंदबाजी की शुरुआत, डॉट बॉल आती हुई। नागपुर एग्रो एम्प्लॉइज और डीलर्स द्वारा आयोजित ये क्रिकेट लीग 2025 से मुकाबला खेला जा रहा है कुई क्रिकेट क्लब वर्सेस बिंजाड़े नागपुर एग्रो के बीच। खूबसूरत गेंदबाजी, डॉट बॉल, रेंज से दूर रख रहे हैं बल्लेबाज के, यहाँ पर बड़े शॉट लगाने की जरूरत क्योंकि एक बड़ा लक्ष्य सामने खड़ा है। और यू मिस आई हिट के 10 पर क्लीन बोल्ड हो गए। दूसरा बड़ा झटका लगता हुआ बिंजाड़े नागपुर एग्रो को। एक जबरदस्त मैच यहां पर होता हुआ, उम्दा गेंदबाजी फलस्वरूप और एक बड़ा विकेट। और अभी बल्लेबाजी पर आए कप्तान गज्जू, बड़ी जिम्मेदारी उनके मजबूत कंधों पर कप्तानी पारी खेलनी होगी क्योंकि 121 रन का लक्ष्य। यहां पर जिन टीमों ने पार्टिसिपेट किया उन सभी का तहे दिल से शुक्रिया आयोजन समिति की ओर से। सम्माननीय माननीय श्री आशीष जी जायसवाल द्वारा इस टूर्नामेंट का इनॉग्रेशन किया गया। राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, पालक मंत्री गढ़चिरोली के। अगली गेंद स्ट्राइक पर गज्जू भाऊ। वाइड का इशारा, अतिरिक्त रन जुड़ता हुआ। और इस आयोजन के मुख्य आयोजक सम्माननीय मुकुंद दिवे सर, सम्माननीय शेठ जी सर, सम्माननीय अंकुश धाड़से सर और सभी कमेटी मेंबर्स। और सम्माननीय गणेश कतले सर, सभी कमेटी मेंबर्स के अथक प्रयत्न से ये टूर्नामेंट सफल होता हुआ। बैकफुट पर जाकर खेल दिया, कवच के बगल से गेंद जा रही है सीमा रेखा की और 4 रन के लिए बेहतरीन बल्लेबाजी, कलात्मक स्ट्रोक लगाते हुए, इनोवेटिव शॉट लगाते हुए, और इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत यहां पर। और देखना होगा यहां से अगर इसी तरह से शॉट आते रहे। गज्जू भाव ने पहला चौका जड़ दिया अपनी पारी का। कप्तान है बिंजाड़े नागपुर एग्रो के, बड़ी जिम्मेदारी उनके मजबूत कंधों पर। ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा, अतिरिक्त रन। थोड़ा सा दबाव में नजर आ रहे हैं गेंदबाज। फिर से एक बार कड़ा प्रहार, हवा में गेंद, फील्डर द्वारा काफी अच्छी कोशिश, लेकिन कैच ड्रॉप होता हुआ। यहाँ पर थोड़ा सा कॉलिंग की कमी नजर आती हुई। अगर ये कैच हो जाता तो एक बड़ा विकेट आ जाता। इसी बीच ओवर की समाप्ति, जीवनदान मिलता हुआ गज्जू भाव को, इसका फायदा उठाना चाहेंगे कप्तान। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। रन संख्या 15 रन, 2 विकेट के नुकसान पर। 2 ओवर 15 रन 2 विकेट। म्यूजिक।
लिमिटेड. कपाशी पिकातील बोंड अळी किंवा असो पांढरी माशी, धान पिकावरील खोडकिडा, तुडतुडा किंवा पाने गुंडाळणारी अळी या सगळ्यापासून पिकाला करा मुक्त. फवारा फक्त फोकस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र असलेल्या यावलकर पेस्टिसाइडची उत्पादने वापरा. खोडकिडा, चक्री भुंगा, उंट अळी, लष्करी अळी तसेच कोणतीही अळी यांच्या सर्व नाशासाठी आला श्यामा. कपाशी, धान, सोयाबीन, भाजीपाला, मका यासारख्या सर्व पिकांच्या रक्षणासाठी भारतीय तंत्रज्ञानापासून निर्मित असलेला श्यामा आयसो सर्टिफाईड आणि 50 वर्षांचा विश्वास असलेल्या यावलकर पेस्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा श्यामा. शेतात श्यामा, शेतकऱ्यांच्या मनात श्यामा. नसे चिंता आता अळ्यांची. साथ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीटकनाशक श्यामाची. 50 वर्षांच्या विश्वासाची परंपरा यावलकर पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेड. यालमेट 10G, खोडकिडा, गाजमाशी आणि उधळीचे करी नियंत्रण, धान पिकांचे होई रक्षण. कपाशी प्रवीण अगला ओवर लेकर सामना करेंगे गजू. बैकफुट पर जाकर कट के लगाने का प्रयास, ऑफ स्टंप के काफी बाहर. वाइट का इशारा एम्पायर की ओर से आता हुआ अतिरिक्त रन. एक अहम मैच चलता हुआ बिंजाड़े नागपुर एग्रो वर्सेस कुही क्रिकेट क्लब. और फिर से एक बार वहां पर वाइड लाइन पर गेंदबाजी करते डॉट बॉल करार दिया एम्पायर ने. एक अहम मैच इस दफा बैकफुट पर जाकर खूबसूरत स्क्वायर कट एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर मौजूद, तेजी से एक रन पूरा कर लिया और एक ही रन से संतुष्ट रहेंगे यहां पर. बढ़ती हुई रन संख्या 17 पर